नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 25 मार्च 2025 आजच्या काही चालू घडामोडी बघूया. चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न विचारला आहे, IPL 2025 मध्ये पहिले शतक कोणत्या खेळाडूचे झालेले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ईशान किशन. हा जो काही खेळाडू आहे सनरायझर्स हैदराबादचा, तर या खेळाडूने बघा IPL 2025 मध्ये पहिलं शतक पूर्ण केलेलं आहे. अर्धशतक कोणी पूर्ण केलेलं आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर येईल मित्रांनो अजिंक्य रहाणे. पुढील प्रश्न बघूया. अलीकडेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विनोद कुमार शुक्ल. विनोद कुमार शुक्ल यांना नुकताच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा, ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 मध्ये झाली. ह्या पुरस्कारामागे कोणता वृत्तपत्र समूह आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो द टाइम्स ऑफ इंडिया. हा जो काही वृत्तपत्र समूह आहे तो ज्ञानपीठ पुरस्कारामागे आहे आणि ज्ञानपीठ पुरस्काराची जी काही स्थापना आहे मित्रांनो ती 1961 मध्ये झाली होती. पुढील प्रश्न बघूया. बघा, अलीकडेच भारत सरकारने भारतीय बायोटेक स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बायोसारथी. बघा, बायोसारथी ही एक योजना आहे जी भारतीय बायोटेक स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा, कुणाल कामरा यांनी 2020 मध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर कोणत्या विमान कंपनीने सर्वप्रथम त्यांच्यावर बंदी घातली? बघा, प्रश्न विचारला आहे की 2020 मध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासोबत कुणाल कामरा यांनी जो वाद घातला त्या वादानंतर कोणत्या विमान कंपनीने त्यांच्यावर सर्वप्रथम बंदी घातली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो इंडिगो. इंडिगो ही जी काही कंपनी आहे विमान कंपनी हिने तिच्यावरती बंदी घातलेली होती. कुणाल कामरा यांच्यावरती बंदी घातली होती. बघा पुढील प्रश्न. कुणाल कामरा कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्टँड अप कॉमेडियन. कुणाल कामरा हे स्टँड अप कॉमेडियन आहेत. पुढील प्रश्न बघूया. कुणाल कामरा यांच्या युट्यूब पॉडकास्टचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो शटअप या कुणाल. ओके, शटअप या कुणाल हे कुणाल कामरा यांच्या युट्यूब पॉडकास्टचे नाव आहे. बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. बघा, अलीकडेच जागतिक हवामान विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 23 मार्च रोजी अलीकडेच जागतिक हवामान विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न बघूया. बघा, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आग्रा. हे ते उत्तर प्रदेशामधील शहर आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. पुढील प्रश्न बघूया. अलीकडेच तवी फिल्मोत्सवचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये तवी फिल्मोत्सवचं अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. बघा पुढील प्रश्न. नुकताच महिला कबड्डी विश्वचषक 2025 चा किताब कोणी जिंकला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत. भारतीय महिला जो संघ आहे त्यांनी बघा महिला कबड्डी विश्वचषक 2025 चा किताब जिंकलेला आहे. बघा पुढचा प्रश्न. नुकताच भारत आणि कोणत्या देशांमध्ये खंजर युद्ध सराव पूर्ण झाला? खंजर, बघा खंजर युद्ध सराव हा भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पूर्ण झाला आहे. बघूया पुढचा प्रश्न. नुकताच कोणत्या तारखेला जागतिक पुनर्वापर दिवस साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 18 मार्चला आपण जागतिक पुनर्वापर दिवस साजरा केला. बघा पुढील प्रश्न. नुकताच कोणत्या राज्य सरकारने विधानसभा कार्यवाही जाणून घेण्यासाठी सर्च इंजिन लॉन्च केले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजस्थान विधानसभेने कार्यवाही जाणून घेण्यासाठी सर्च इंजिन लॉन्च केले. पुढील प्रश्न बघूया. नुकत्याच
कोणत्या राज्य सरकारने महर्षी दधीची कुंडला राज्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची घोषणा केली? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आसाम. बघा, आसाम राज्य सरकारने महर्षी दधीची कुंडला राज्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची घोषणा केली. बघा, नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाशी सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशनला मंजुरी दिली? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 3,400 कोटी रुपये मंजुरी, अंदाजपत्रकाशी सुधारित मंजुरी राष्ट्रीय गोकुळ मिशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. पुढील प्रश्न बघूया. या ठिकाणी बघा, अलीकडेच भारताने मुक्त अभिव्यक्ती सूचकांक 33 देशांची जी काही यादी आहे त्याच्यामध्ये कितवं स्थान प्राप्त केलं आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 24वं. बघा, मुक्त अभिव्यक्ती सूचकांक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपण ज्याला म्हणतो, ती 33 देशांची जी यादी आहे त्याच्यामध्ये 24वं स्थान भारताने प्राप्त केलेलं आहे.